शुद्ध बीजा Yeah.
बीजा पोटी शुद्ध 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 बीजा
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ मुखी अमृत
मन मुकुर सुधारी भरणव रघुवर विमल जसु जोदायक बलचारी बुद्धीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ क्लेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं हे पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन 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 दुसरे चरण संताजी या दुसरे चरण संताजी या नंदपुराण कथे कवितारू कथे कवितारू नंदपुराण कथे कवितारू कथे कवितारू संताजी या दुसरे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या रायगडी मंदिरे वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे करणी प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेनं
हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादानं, जगद्गुरु दत्तात्रेयांच्या कृपा आशीर्वादानं, हनुमंतरायाच्या कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा अतिशय आनंदाने आपल्या पवित्र ग्रामामध्ये चालू आहे महाराज। चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्त्यातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाटेला आलेली आहे। तुकोबारायांचा 4 चरणाचा अतिशय गोड अभंग आहे महाराज। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया शुद्ध बीजाचं लक्षण सांगतात। गोमटी अशी काही जगामध्ये फळं निर्माण झाली, त्याचं बीज शुद्ध आहे, त्या फळामध्ये गोमटे पण आहे आणि रसाळ पण आहे, अशी अद्भुत फळं जगामध्ये निर्माण झाली। त्या फळांचं जगद्गुरु तुकोबाराया प्रस्तुत अभंगामध्ये केलेलं आहे। विठ्ठल अतिशय गोड नियोजन आहे महाराज, गोड नियोजन आहे महाराज माझ्या नवतरुण मंडळांचं। छत्रपती शिवरायांचे अवघे मावळे आहे ना, सगळ्या मावळ्यांनी एकत्रित येऊन केलेला हा अट्टहास आहे। इवले से रोप लावियले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी। छोटस रोपट या ठिकाणी नामाचं बीजारोपण रोपट आमच्या येलापूर नगरीमध्ये लावलेले। महिला मंडळ बोलू नका, शांत बसा माय, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते, शांत बसा। भगवान हनुमंतरायांच्या कृपा आशीर्वादानं सुंदर नामयज्ञ सोहळा होतोय। बोलू नका, तुम्ही बोलल्यावर मला बोलता येत नाही।
बोललं तर थोडं जोरात बोला, कारण मी बहिरी आहे, मला ऐकू येत नाही. मग आपली चर्चा चालू द्या महाराज, कीर्तन होईल तेव्हा होईल. शास्त्रकारांनी महिलांना सांगितलं 100 गडी बरे, महिला नको. का का नको? नको तेवढं बोलते म्हणून. बोलू नका म्हणल्यावर सुद्धा बोलता, एवढ्या इमानदार होता. पण तसं नाही पाहिजे. कीर्तनामध्ये बसल्यानंतर बडबड करायचं नाही, अजिबात बोलायचं नाही. शास्त्रकारांनी सांगितलं महाराज, कथा कीर्तनाला आल्यानंतर माणसांनी सर्वांगाचे कान करून श्रवण केलं पाहिजे. सगळ्यामध्ये पवित्र भक्ती सांगितली. कृष्ण परमात्म्याने 9 प्रकारची भक्ती सांगितली गीतेमध्ये अर्जुनाला. त्या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये सगळ्यात मोठी भक्ती कोणती असेल तर ती श्रवणम. श्रवण करा. श्रवण करत असताना कानाने ऐकावं असं नाही, सर्व इंद्रियानं ऐकलं पाहिजे. श्रवणम ही श्रवण भक्ती सगळ्यात महत्वाची आहे महाराज. जी पवित्र श्रीमद भागवताची कथा आपण श्रवण करत आहात, त्या श्रवणानं परीक्षिताचा उद्धार झाला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. श्रवणानं तरुण जाता येतं, म्हणून ही श्रवण भक्ती. कशा करता सप्ताह करायचा, कशा करता नामयज्ञ सोहळा करायचा, लक्ष देऊन ऐका. आपण सर्व भगवंतावर प्रेम करणारी माणसं आहात, भगवत भक्त आहात. सप्ते का केले पाहिजे महाराज? कलियुग आहे. कलियुगामध्ये तुम्ही 4 दिवस खाऊ नका. अन्न नाही खाल्लं तर तुम्हाला उठता येणार नाही. शरीराला अन्नाची गरज आहे, तसं मनालाही काहीतरी लागतं. मनाला जे लागतं ना त्याला शुद्ध विचार म्हणतात. आणि ते शुद्ध विचार तुम्हाला समाजामध्ये कुठंच भेटत नाही. संसारामध्ये तर अशुद्धताच आहे महाराज. शुद्धता फक्त पवित्रता कुठं असेल तर ती भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून हा नामयज्ञ सोहळा करायचा असतो, म्हणून सप्ते करायचे असतात, म्हणून हा एवढा अट्टहास केलेला आहे. आणि एवढ्या सगळ्या गुणीजन टाळकरी मंडळी असतील, वाजवणारे आमचे अमोल दादा आहेत, गाणारे आमचे आळंदीकर आहे ना, माझ्या माऊलीच्या सानिध्यातली मंडळी आहेत. माऊलींच्या चरणी नतमस्तक आमचे साईनाथ दादा आहेत. त्याचबरोबर आमचे बाचेगावकर विठ्ठल भक्त आमचे काका आहेत, आमचे धर्माबाचे. हा या होती का वडगावकर. आणि आमच्या ताईसाहेब आहेत विनेकरी. ही अतिशय गोड नियोजन आहे महाराज. करत चला. महिलाचं कीर्तन असल्यावर एखाद्या महिलेला उभं करा आणि त्यातल्या त्यात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणे पुढे या. तरणा आला पाहिजे. का आला पाहिजे? त्याला नाचत भगवंताचं गुणगान गाता यावं असा तरणा असला पाहिजे. म्हातारे का नको? तर त्यांना व्याधी लागलेले आहेत, पाय दुखतात, गुडघे दुखतात, डोळे दिसत नाही, अभंग मना वाटतं पण दम लागतं आहे ना. सगळ्या गोष्टीचा त्रास त्यांना होतो. पण थोडे तरणे जर पुढे आले ना, तरुणपणी परमार्थाकडे याल तर आनंदानं भजन करून घेता येतं. आवडीनं देवाचं नाव घ्यावं लागतं. आवडीनं घेण्याकरता शरीर चांगलं असावं लागतं. शरीर चांगलं कुणाचं असतं, मन चांगलं कुणाचं असतं तर तुकोबारायांनी सांगितलं, तरण्या माणसाचं मन चांगलं असतं. शुद्ध बीज कोणतं आहे? वेळेवर लग्न झालं, वेळेवर लेकरं झाली, किती शुद्ध बीज आहे महाराज. जमीन काळीची जमीन आहे, एकदम कसदार आहे. तिच्यामध्ये किती पीक टाका तुम्ही, ती उत्पन्न व्यवस्थित देते. पण ज्या जमिनीचा कस निघून गेला तिच्यात टाका बी, देतं का? तेवढं पाहिजे तेवढं ती आपल्याला पीक देत नाही. म्हणून बीज कसं असलं पाहिजे? शुद्ध. आणि ती माती कशी असली पाहिजे? चांगली कसदार. म्हणून कीर्तना भजना करण्याकरता, परमार्थ करण्याकरता तरणे लोक पुढे आले पाहिजे. म्हातारे नाही आले यावं असं माझं म्हणणं नाहीये. तुम्ही पण या, पण लहान लहान जर आले ना तर एक पिढीचा परमार्थ पुढचा तयार होऊन जातो. म्हणून तरणे या. विठ्ठल अतिशय गोड आहे महाराज.
माझ्या कीर्तनाचं आज परम भाग्य आहे। बऱ्याच गावची भजनी मंडळ आणि माझ्या कीर्तनात माझे कीर्तनकार उभे आहेत। आपल्या भागातलं वैभव असणारे आमचे हरिभक्त परायण माझे आदरणीय काका गडगेकर साहेब, ज्यांचं कीर्तन तुम्ही श्रवण केलेलं असेल, असं महत्वाचं व्यक्तिमत्व असणारे आमचे आदरणीय काका आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत। माझं परम भाग्य आहे। दुसरी गोष्ट, कारेगाव पिंपळगाव येथील सरपंच साहेब असतील, तोरणा येथील पोलीस पाटील असतील, कावळगुडा येथील भजनी मंडळ असतील, गावातील सर्व भजनी मंडळ असतील, परिसरातून आलेली सर्व गुणीजन भजनी मंडळ, कीर्तनकार, प्रवचनकार व त्याचबरोबर आमच्या बामणी येथून सुद्धा श्रवणाकरता काही मंडळी आलेले आहेत। महाराज, बरेचसे असे लहान लेकरं सुद्धा टाळ घेऊन उभा टाकलेले आहेत। सगळ्यांचा मी आभार व्यक्त करते, अभिनंदन करते। आणि गावातल्या सगळ्या महिला पुरुषांनी अतिशय जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी कीर्तनाला उपस्थिती लावली, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करते। त्याचबरोबर वयोवृद्ध आमचे काका इथं खुर्चीवर बसलेले आहेत, आमचे सकाराम काका, ते सुद्धा गुजरीहून या ठिकाणी कीर्तना करता आलेले आहेत। त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते। सगळ्यांना साधुवाद देते, धन्यवाद देते आणि अभंगाचं सुरुवात करते। विठ्ठल गोड नियोजने महाराज, मनाला काय लागतं? चांगले शुद्ध विचार लागतात। ते राजकारणात भेटत नाही, समाजकारणात भेटत नाही, ते चांगले विचार तुम्हाला परमार्थामध्ये भेटतात। म्हणून हे परमार्थ करायचा असतो। परमार्थ करत असताना मनाला गोड लागतो तो विषय म्हणजे परमार्थ। पण मनाने करणं हा परमार्थाचा विषय। मनाला प्रसन्न करायचं असेल तर परमार्थामध्ये या, आणि परमार्थात आल्यानंतर मन प्रसन्न होतं। तुकोबाराया सांगतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन प्रसन्न करा महाराज। प्रपंचामध्ये मनाला प्रसन्नता निर्माण होत नाही, लक्षात असू द्या। प्रत्येक माणसाला दुःख नाही, प्रत्येक माणूस दुखी आहे। आज कलियुगामधला माणूस तर सुखी नाहीच आहे महाराज। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे। सगळे दुखी आहेत। राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी, सगळे दुखी आहेत। कोई तन दुखिया, कोई मन दुखिया, कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखिया, सुखी राम के दास। कोण सुखी? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे। प्रत्येकाकडे पहा महाराज, प्रत्येकाकडे दुःख आहे, पण एवढे दुःख असताना सुद्धा तुकोबारायांनी सांगितलं, सुखी राम के दास। जे भगवंताचं चिंतन करतात, जे भगवंताचं मनन करतात, ते मात्र जगामध्ये सुखी आहेत। म्हणून मनानं भगवंताचं परमार्थ करायला शिका। मनाला अगोदर हातामध्ये घ्या महाराज। कृष्ण परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, तो मन मी हेची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते। मौली ज्ञानोबरायांनी वर्णन केलं। कृष्ण परमात्मा सांगतात, मयेव मन अद्धस्व मयी बुद्धी निवेशया। तुझी मन आणि बुद्धी तेवढं मला अर्पण कर, बाकी तुझा सगळा संसार सांभाळण्याची ताकद ही माझ्यामध्ये। तू फक्त एक पाऊल मंदिराकडे टाक, बाकीची 100 पावलं मी तुझ्याकडे यायला तयार आहे महाराज। भागवतामध्ये त्याचं गोड चिंतन आलं, तू एक पग चल मेरे लिए, मैं 100 पग चलूंगा तेरे लिए। तू एकच पाऊल चल म्हणे, मी 100 पावलं तुझ्या करता चालायला तयार आहे। एवढा परमात्मा दयाळू आहे, कृपाळू आहे।
म्हणून हा सप्ताह करायचा असतो, म्हणून त्याचं भजन करायचं असतं. तुमचं आमचं कर्तव्य आहे महाराज. पवित्र असा नरदेह मिळाला, मानव जन्म मिळाला, पण तो फुकट जाता कामा नये. या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेता यावं याकरता मिळालेला हा जन्म आहे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार बंधन तोडा वेगी. संसाराला थोडस बाजूला काढा आणि परमार्थाकडे या. परमार्थाचं कारण जाणून घ्या. परमार्थ केल्यानंतर काय होतं लक्ष देऊन ऐका. बापाच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल, वडिलाच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ असेल आणि त्याने दररोज जर भजनाला आलं तर त्या भजनाची ताकद काय होते, त्याच्या पोटी जन्माला येणार ते बीज शुद्ध असतं आणि त्या शुद्ध बीजा कारणानं त्याला जन्माला येणारी फळं ही रसाळ आणि गोमटी असतात. अनेक फळं जगामध्ये आहेत महाराज. अनेक फळाचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं नाहीये. आपण पण आपल्या मायबापाची फळच आहोत. विठ्ठल अनेक फळं पाहता येतील. बरं तुम्ही आम्ही शेतकरी आहोत. परवाच दाण्याचे खळ झाले ना सगळ्यांचे शेतामधले. आता ज्वारी आली, ज्वारी खुडली सगळ्यांनी. सगळे कंस शेतातले एका ठिकाणी टाकले महाराज. एका ठिकाणी टाकल्यानंतर काही दोन शाण्या बाया त्या कंसाच्या ढिगामध्ये जातात. तुम्हाला पटेल असं सांगते, वेगळं काही नाही सांगणार. मग त्या कशासाठी जातात? त्या दोन बाया तेवढ्या ढिगातल्या कंसाच्या ढिगातून काही शुद्ध बीज बाजूला काढतात. पटतंय ना माझं? त्याच्यातून सुद्धा काही बीज बियाचे कणीस बाजूला काढण्याकरता जातात. मग भरगच्च कणीस काढतात, त्याच्यात दाणे जाड असतील, भरून कणीस भरून दाणे असतील, असे कंस बाजूला काढतात. जी चांगली आहेत सगळ्यामधून चांगली निवडून बाजूला काढतात आणि त्याचं बीजारोपण करतात महाराज. त्याला बी म्हणून धरल्या जातं. तसं जगामध्ये सगळे जन्माला आले पण सगळे शुद्ध बीज झाले नाही. सगळे जन्माला आले, दाणे वावरामध्ये 1.5 खंडी झाले, पण त्याच्यातले काहीच कंस बियाला म्हणून निघाले. तसं जीवनामध्ये अनेक लोक जन्माला आली पण तुकोबारायांनी काही शुद्ध बीज बाजूला काढली. महाराज ही शुद्ध बीज कोणती? तर त्याचं अनेक बीज सांगता येतील, पण शुद्ध बीज मी तुम्हाला सांगते. जगाच्या संसारातून निवृत्त होण्याकरता शुद्ध बीज विठ्ठल पंतांच्या पोटी एक शुद्ध बीज पोटी आलं. बीज शुद्ध होतं. विठ्ठल पंतांनी परमात्म्याचं नामचिंतन एवढं केलं होतं, त्या नामचिंतनाच्या बळावर पहिल्यांदा जगाला निवृत्त करण्याकरता निवृत्तीनाथ आले. हे पहिलं बीज आहे, शुद्ध बीज. दुसरं शुद्ध बीज जगाला ज्ञानाचा दिवा लावण्याकरता, ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याकरता, जगामध्ये ज्ञान सांगण्याकरता ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. घरोघरी ज्ञानाची दीप उजळण करण्याकरता लोपले ज्ञान जगी. ही नेनती कोणी अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबा जन्माला आले महाराज. दुसरं शुद्ध बीज आहे. तिसरं बीज आहे ज्ञान मिळाल्यानंतर माणसाच्या अंतःकरणामध्ये मुक्तीचा मार्ग सोपा होतो हे दाखवण्याकरता सोपान देव आले आणि चौथ्यांदा आले. मुक्तीचा मार्ग एकदा सोपा झाला की त्या मार्गाने तुम्ही परिक्रमण केल्यानंतर, त्या मार्गाने तुम्ही चालत गेल्यानंतर निश्चितच तुमच्या पदरामध्ये मुक्ती पडते. हे मुक्ती देणारी मुक्ताबाई जगाला मुक्त करण्याकरता हे 4 फळं जगाच्या पाठीवर रसाळ आणि गोमटी झाली. त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या
बीज शुद्ध पाहिजे महाराज, की फळं रसाळ आणि गोमटी येतात. आता तुमचं आमचं बीज, बरेच बीज आहेत, काही राग म्हणून घेऊ नका. जगात जी जन्माला आली त्यांचे उदाहरण सांगते. एक पोरग धावत पळत आलं. आज 10वीचा निकाल लागला का? आज 10वीचा निकाल लागला. 10वीचा निकाल लागला होता महाराज. पोरग बापाकडे धावत पळत आलं. बीज सांगायला लागले, हा लक्ष देऊन एक फळ. बापाकडे धावत पळत आलं. बाबा बाबा 10वीचा निकाल लागला. बाबा बाबा 10वीचा निकाल लावला. गावातली पोरं सारे ढिगानं नापास झाली. गावातली पोरं सारी ढिगानं नापास झाली. बाप म्हणला गाव साऱ्या गावची पोरं सगळे नापास होऊ दे, पण तुझा कितवा नंबर आला ते सांग. कारण प्रत्येकाचं तेवढंच आहे महाराज, माझं पोरगा 1 नंबर असलं पाहिजे, गावचं काही हो. पोरगा धावत पळत आलं. बाबा गावची पोरं ढिगानं नापास झाली. बापानं विचारलं, बाळ्या गावची पोरं अख्खे नापास होऊ दे, तुझा कितवा नंबर आला सांग. पोरग म्हणलं, बाबा मी बी त्या ढिगा खालीच हो, मी त्या ढिगा खालीच हो. ढिगाला सोडलेलं नाही महाराज. कसं सोडता येईल? कारण तेच आहे सगळीकडे, तर सोडता येणार नाही. एक बीज असे. दुसरं बीज सांगते तुम्हाला. गावामध्ये सुंदर असं मारुतीरायाचं मंदिर होतं. मंदिराजवळ एक मोठ्या सावकाराचं घर होतं महाराज. सावकाराकडे दुकान होतं. एक पोरगा आलं, कोणाचं काही सांगत नाही, लहान पोरगा आलं. पोरगा आल्याबरोबर ते मंदिराजवळ आलं, पाया पडलं, सावकाराच्या दुकानला गेलं, ₹1-2 काही चॉकलेट घेतले. सावकारानं ते चॉकलेट दिले, खुर्चीवर बसला. सावकार बसल्याबरोबर ते पोरग जोऱ्यानं हसायला सुरू केलं. हा 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 हसाय. सावकार मला, काय झालं रे, काय हसतोस? पोरग थोडं विचित्र होतं महाराज. पोरग म्हणलं, सावकार तुम्ही खाऊन पिऊन एवढे दांडगे झाल्या, तुमच्या घराला दरवाजा एवढा लहान आहे, आणि उद्या तुम्ही जर मेलं तर तुम्हाला बाहेर कसं काढावं म्हणून हसालो म्हणला. उद्या तुम्ही मेल्यावर तुम्हाला बाहेर कसं काढावं म्हणून हसालो म्हणला. सावकाराला राग आला महाराज. माझ्या घरचं मी खाऊन किती जाड होऊ जाऊ, तुला काय करायचं आहे? कोणाचं पोरग आहे रे? कोणाचं पोरग आहेस तू? जा, तुझ्या घरी कोणी मोठा आहे की नाही, जा बोलून आणा जा. पोरग पळत गेलं महाराज. त्याचा भाऊ होता वाटामध्ये, त्याने त्याच्या भावाला बोलून आणला. भावाला बोलून आणल्याबरोबर सावकार, काय झालं, काय झालं? माझा भाऊ काय म्हणला? ते म्हणलं, काय रे तुझ्या भावाला काही अक्कल आहे का नाही? असंच बोलावं का? काही बदमाशासारखं बोलायला लागला. आणि तो म्हणतो, खाऊन एवढे दांडगे झाल्या म्हणे, तुमच्या घराचा दरवाजा एवढा लहान आहे, तुम्ही मेल्यावर उद्या तुम्हाला बाहेर कसं काढावं? हे काय तुझ्या भावाची बोलायची पद्धत आहे का? असं तुझा भाऊ बोलावं का? आता ते मोठा भाऊ आला, त्यानंतर काही व्यवस्थित बोलावं महाराज. ते मोठा भाऊ म्हणला, याला काय करायचे, बेकूबच आहे ते महाराज. सावकार किती दांडगा होऊ दे खाऊन, त्याला मेल्यावर कसं काढायचं, तुला काय पंचायत आहे? निघाल तर काढतील, नाही तर तुकडे करून काढतील. निघाल तर काढतील, नाही तुकडे करून काढतील म्हणलं. त्याला अजून इतका राग आला महाराज सावकाराला. ते म्हणलं, काय विचित्र पोर आहेत, एक म्हणतं मेल्यावर कसं काढावं, दुसरं म्हणतं निघणार गेलं तर तुकडे करून काढावं. ह्याला कोणी बोलवलं? नसती पंचायत करू लागले. ते सावकाराला राग आला. सावकार म्हणला, तुझ्या घरी कोणी मोठं आहे का, त्याला घेऊन ये इकडं. रागाचा पारा चढला महाराज सावकाराला. बाप घरी होता, बापाला बोलून आणले दोन्ही पोरं. बाप घरून आला धावत पळत, काय झालं सावकार, काय झालं? काय म्हणे, काय रे तुझे पोरं, ह्यांना काही ज्ञान शिकवलं का नाही? हे असंच बोलतात का तुझी लेकरं? पहिलं म्हणतं मेल्यावर कसं काढावं, खाऊन एवढे दांडगे झाले, घराचं दार एवढं लहान आहे, मेल्यावर कसं काढावं. दुसरं म्हणतं निघणार गेलं तर तुकडे करून काढावं. ते बाप त्याच्यापेक्षा वरचा महाराज. बाप म्हणू लागला, हे बेअकली आहेत म्हणे, एकाला वाटतं मेल्यावर कसं काढावं, दुसऱ्याला वाटतं तुकडे करून काढावं. आपल्याला काय गरज आहे ते कसं मेल्यावर कसं काढतील, काय करतील? निघालं तर काढतील, नाही तर वाड्यातच फुकून देतील. आपल्याला काय करायचं? बाप म्हणला, वाड्यातच. वा रे वा म्हणला सावकार, हे शुद्ध बीज. हे बीज चांगलं असलं तर फळ रसाळ आणि गोमटी, हे बीज आहे महाराज. बापच जर असा असेल तर पोरं कसे निघतील? अशाच प्रकारची निघतील. लक्ष देऊन ऐका. एक पोरग पळालं, पळत गेलं. एकाच्या आंब्याच्या झाडाला खूप जास्त आंबे लागले होते आणि वर चढलं, थैली घेऊन ते आंबे तोडू लागला. तेवढ्यामध्ये शेताचा मालक आला. तो म्हणला, काय अक्कल आहे का नाही? झाड मी लावलेले, माझ्या शेतातले एवढे आंबे भरून आले, एवढे दिवस मी राखणदारी केली, आणि तू आयता येऊन आंबे तोडून द्यायला लागला? तुझ्या बापाला सांगतो. पोरगा म्हणलं, पाटील गडबड करू नका,
मी या झाडावर आहो, माझा बाप पलीकडल्या झाडावर आहे. मी या झाडावर आहो, माझा बाप पलीकडल्या झाडावर आहे. माझ्याजवळ तर थैली लहान आहे म्हणला, माझ्या बापाजवळ तर बारदान पोतच आहे म्हणला. बीज चांगलं नाही महाराज तर फळं चांगले निघतील का? अनेक फळाचं तुम्हाला वर्णन सांगता येतील. अनेक फळं जगामध्ये झाली, लक्ष देऊ नाही का? बीज चांगलं असेल तर फळं चांगली असतात. एका आईनं लेकराला शाळेमध्ये टाकलं. पहिला दिवस होता. शाळेच्या पहिल्या दिवशी आईनं लेकराला शाळेत टाकलं. त्याचं नाम प्रवेश दिला. पोरग शाळेत बसलं. संध्याकाळी घरला आलं. आई घरी गेली. आई घरी येईपर्यंत 4 वाजता पोरग शाळा करून घरला आलं. घरला आल्यावर घरला येता येता पोराने एकाची नवी पाटी चोरून आणली महाराज पहिल्याच दिवशी. ते आईला म्हणलं, आई इकडे. आई म्हणली, काय झालं बापू? काय नाही आई, हे बघ आज मी पहिल्या दिवशी शाळेला गेलो आणि हे बघ पाटी चोरून आणलो. ते माय म्हणली, बापू बरं झालं तुलाच होते, ठेवून घे. बापू बरं झालं तुलाच होते, ठेवून घे. पहिल्या दिवशी त्यानं पाटी चोरला. आता आईनं बरं झालं म्हणल्यामुळं महाराज त्यानं दुसऱ्या दिवशी बॅग चोरली. तिसऱ्या दिवशी पुस्तक चोरलं. चौथ्या दिवशी बाटल चोरली. असं करत 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 तो शाळेमध्ये चोऱ्या करू लागला. शिक्षकांना कळालं. शिक्षकांनी त्याला शाळेच्या बाहेर काढलं. बाहेर काढल्यावर आता गल्लीनं चोऱ्या करू लागला. दुकानानं चोऱ्या करू लागला. बाया शेताला गेल्या की घरातले दाळी दुळी विकू लागला. कुणाच्याही घरी चोऱ्या करत 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 मोठा डाकू झाला. डाकू झाला. एका गावामध्ये पाटलाच्या घरी चोरी करत असताना पाटील मधात आला. त्याला मारूनच टाकलं. मारून टाकल्यामुळं मर्डर केस झाली. त्याला अटक केलं आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली. फाशीची सजा झाली. जजनं शेवटचं विचारलं, तुझा शेवटची इच्छा काय आहे? तो म्हणला, आईला बोलायचे. आईला पुढं केलं. आई पुढं आली. तो म्हणला, आई देवा समान आई असते. देवाला मारलं नाही पाहिजे, आईला दुखवलं नाही पाहिजे, पण अंतकरणात एवढा राग येतो की तुला मारावं वाटतं. आईला त्याने एक मारलं महाराज. आई म्हणली, का मारलंस? याच्या करताच मारलो. हे जे मी आज तुला मारलो ना आई, हे जर मला तू पहिल्या दिवशी पाटी चोरलेल्या दिवशी मारली असतीस ना, तर आज मला मरायची वेळ आलेली नसती महाराज. आज मला फाशीला जाण्याची वेळ आली नसती. कारण तुझ्या संस्कारामुळं आज मला चोर व्हावं लागलं. बीजारोपण शुद्ध नाहीये. फळ रसाळ आणि गोमटी येणार नाही. लक्ष देऊ नाही का? चांगली बीज असतील तर शुद्ध बीज असतील तर फळे रसाळ गोमटी. बाप नित्यनेमानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात आहे. आषाढी कार्तिकीची वारी करतो आणि तसाच पोरगा जन्माला येतो महाराज. बीज शुद्ध होतं. लक्षात असू द्या, या जगाच्या पाठीवर छत्रपती शहाजी राजे आणि जिजामाईचं बीज शुद्ध होतं. शिवाईच्या कृपा आशीर्वादानं असं बीज शुद्ध जन्माला आलं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. असं शुद्ध बीज जन्माला आलं आणि ते स्वराज्याचं स्वप्न आई वडिलांनी पाहिलं महाराज. ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद त्या शुद्ध बीजामध्ये होती. पण त्याचं संगोपन सुद्धा जिजामाईनं तशाच प्रकारे केलं होतं. लक्षात असू द्या, जिजामाई छत्रपती बाळराजे लहान असताना, बाळराजे एकदम लहान होते, अंगावरचं दूध पिणारे होते. आईनं त्या लेकराला दूध पाजवलं, चांगले सुंदर कपडे घातले, पाळण्यात टाकलं, निजवलं. जिजामाई काहीतरी काम पाहण्यासाठी निघून गेल्या. हे करत असताना एक दासी घर पुसायला म्हणून आली. घर पुसायला आल्यानंतर बाळराजे उठले, रडायला लागले. जिजामाई दूर गेली असावी. त्या दासीला घर पुसायला आलेल्या वाटलं. आता बाळराजे उठले, रडायला लागले आणि जिजामाई तर बाहेर गेलेली. तिलाही योगायोगानं लहान लेकरू होतं आणि तिलाही दूध होतं. तिला वाटलं जिजामाईला बोलवावं, लेकराला दूध पाजवावं, एवढा वेळ वाया घालण्यापेक्षा असं करते, बाळराजे उठले ना, मी माझं दूध पाजते. त्या दासीनं आपलं दूध पाजवलं महाराज छत्रपती शिवरायांना. जिजामाईचं लक्ष लेकराकडे होतं. आताच लेकराचा रडण्याचा आवाज आला ना, आताच लेकरू शांत कसं झालं. जिजामाई सरसर आले आणि विचारलं, ए दासी, आता बाळराजे उठले होते, आता रडण्याचा आवाज येत होता, आताच कसं शांत झाले, कसे झोपले? दासी लटलट कापायला लागली महाराज.
जिजामाईने विचारलं, खरं सांग. खरं सांगते माय, बालराजे उठले होते. मला वाटलं तुम्ही कुठेतरी लांब गेलात. तुम्हाला का बोलवावं? लेकरू रडायला लागलं. मी पण आई आहे, माझंही लेकरू लहान आहे, माझ्याही स्तनात दूध आहे. मी तेच दूध बालराजांना पाजलं. ते पिल्यानंतर शिवबा शांत झाले आणि झोपी गेले. दाशीच्या थोबाडीमध्ये एक ठेवून दिलं महाराज राणीसाहेबांना. जिजामातेनं जोराचा फटका दिला त्या दाशीला, तोंडात मारलं तिच्या. जो बालराजा झोपला होता त्याला उठवलं, त्याचे दोन्ही पाय पकडले, घरघर फिरवलं. जेवढं दूध पिलं होतं तेवढं दूध ओखायला लावलं. जेवढं दूध पिलं होतं ना तेवढं दूध ओखायला लावलं. स्वच्छ स्नान घातलं, दुसरे अलंकार आभूषण, दुसरे वस्त्र अलंकारानं शोभित केलं आणि स्वतःचं दूध पाजलं आणि त्याला झोपवलं. दासीनं विचारलं, माय तू ही आई आहेस आणि मी ही आई आहे, माझ्या दुधात आणि तुझ्या दुधात फरक काय? आईचं दूध आहे शेवटी. तू पण आई आहे, मी पण आई आहे, मग माझं दूध पिलेल्या लेकराला ओकायला का लावलं? जिजामातेनं जे उत्तर दिले ना ते खूप गोड आहे, लक्षात असू द्या तुमच्या सुद्धा. जिजामातेनं उत्तर दिलं, ए दासी, तू माझ्या घरी झाडू पोचा करण्याकरतायत, भांडे घासण्याकरतायस. तुझ्या अंतःकरणात ते संस्कार आहेत. तू दुसऱ्याची मजुरी करतेस आणि तुझ्यासारखी नीचं दूध पिल्यानंतर माझं लेकरू हा वाघाचा बछडा आहे. याला स्वराज्याची स्थापना करायची. महाराष्ट्र असो हिंदवी स्वराज्य स्थापन करून या देशावर राज्य करायचंय त्याला. तुझ्यासारख्या दासीचं दूध पिऊन त्याला दास्यत्व करायचं नाहीये. म्हणून शुद्ध बीज असेल ना तरच हे शक्य आहे. म्हणून दूध सुद्धा चांगलं लागतं महाराज. आईची कुस सुद्धा पवित्र लागते. का तर त्या पवित्र कुशीमध्ये शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी अशी फळं जन्माला येतात की एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदय कमलामध्ये ज्याचं मंदिर आहे, ज्याची मूर्ती विराजमान आहे, असं कर्तव्य केलं, असं गोमट फळ जगावर झालं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल शुद्ध आहे महाराज. किती शुद्ध आहे? 100% कॅरेटच आहे, 101% शुद्ध आहे. त्याच्यामध्ये काहीच मिलावट नाहीये. लक्ष देऊन ऐका. तुकोबारायांनी सांगितलं, काही बीज अशी झाली, लक्ष देऊन ऐका, कीर्तनातून उठून जाऊ नका. एक लक्षात काही नियम ठेवत चला. नवीन सप्ताह आहे. पहिली गोष्ट, कीर्तनात बोलायचं नाही. कीर्तनामध्ये बडबड केल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये बेंडूक व्हावं लागतं. आता प्रमाण दिले, शांत बसा. कीर्तनाला येताना सगळे काम आटपून येत चला. इथं बसल्यावर इथंच लक्ष असलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. इथं बसल्यावर घरची आठवण येता कामा नये. कीर्तनामध्ये बोलायचं नाही. कीर्तनातून उठून जायचं नाही महाराज. कीर्तनातून जर उठलात ना तर आयुष्यातून उठायला वेळ लागणार नाही. विठ्ठल नामचिंतनामध्ये बसा. तुम्हाला जो देव आवडतो ना त्या देवाचं नामचिंतन करा. एक शुद्ध फळ होतं, शुद्ध बीज होतं महाराज. काय ताकद होती त्या शुद्ध बीजामध्ये? लक्ष देऊन ऐका माय माऊल्यांनो. तिन्ही देव तिच्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. हे बीज आहे, शुद्ध बीज आहे. तिन्ही देव तिच्या दारामध्ये भिक्षाम देई माते गेला महाराज. तिन्ही देव मागू लागले. काय द्यायचं? काही नाही, निर्वस्त्र व्हावं आणि आम्हाला भोजन घालावं. जगाची माय होती. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी ही सत्ता चालते. जर आयुष्यामध्ये तुम्ही पवित्र असाल. लक्ष देऊन ऐका. शुद्ध बीज आहे अनुसया मातेचं. देव तिच्या द्वारामध्ये आला, आम्हाला जेवायला घालावं मागितलं. अनुसया मातेनं सांगितलं, देव आहात
पण बुद्धी भ्रष्ट झाली म्हणे तुमची. देव असून माझ्याकडे काय मागावं कळालं नाही महाराज. देवालाही बोलवण्याची ताकद पतिव्रतेमध्ये. ती म्हणली तुम्हाला भोजन पाहिजे, देते म्हणे, काळजी करू नका. एवढी ताकद होती त्या शुद्ध बीजामध्ये. आपल्या मालकाजवळ गेलं, मालकाच्या पायाचा अंगठा धुतला, ते पाणी घेऊन आलं आणि ते पाणी तिन्ही देवावर टाकल्याबरोबर तिन्ही देव बाळ झाले, लहान लेकरं झाले. त्या लेकरांना पाळण्यात टाकलं, आईनं भोजन केलं आणि त्यांना वाढलं. ही गोष्ट तुम्हाला माहित आहे. ही ताकद कशामुळे आली हे लक्षात घ्या. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध होतं माझ्या अनुसया मातेचं. अंगामध्ये एवढी पवित्रता होती, एवढं आचरण शुद्ध होतं. आता त्याचं बघून एक बाई करायला लागली महाराज. टीव्हीत सिरियल चालू होता, अनुसया माता आली, तिच्या मालकाचा अंगठा धुतला, पाणी घेतलं आणि तिन्ही देवावर टाकलं, ते तिन्ही देव बाळ झाले. आता जगातली एक बाई, शहरातली एक बाई, तिनं टीव्हीवर सिरियल पाहिलं. तिनं दररोज नवऱ्याला काम लावत होती. नवराच भांडे घासाव, नवराच धुणं धुवाव, नवराच स्वयंपाक कराव, नवराच नोकरीला जावं, हिनं पलंगावरच बसून राहावं. आशा बाईनं ते सिरियल पाहिलं. तिला वाटलं आपल्याला लई लोक नावं ठेवालेत, आपणही बी उग लेकर करून टाकावं. म्हणली काही नावं ठेवणाऱ्याला. नवऱ्याला बोलवलं, हॅलो लवकर या. मालक ड्युटीला गेला होता. म्हणला काय झालं? काही नाही, तुम्ही लवकर घरी या. नवरा घरी आला, तिनं पाय धुवायला पाणी दिलं. नवरा म्हणला आज काय सूर्य इकडून उगवलं काय? नाही म्हणली इकडूनच उगवलं, या लवकर या. नवरा पायातले सॉक्स बुट काढला, पाय धुणार की बायको म्हणली आज तुम्ही पाय धुऊ नका, आज मी तुमचे पाय धुते. ती पाय धुवायला बोलवली महाराज, पलंगावर बसवली, नवऱ्याचे पाय धुतले, पाणी घेतली. तिला नाव ठेवणारे जे जे होते त्यांच्या घरला गेली. तिला नाव ठेवणारे काही होती माणसं, त्यांच्या घरला गेली. बाहेर या. बाहेर आले, पाणी शिंपडू लागली महाराज. काहीच होईना, माणूस जसा आहे तसा उभा राहिला. नवऱ्याच्या लक्षात आलं टीव्हीवर सिरियल अनुसया मातेचं चालू आहे, तिचं अनुकरण आपली बायको करायला लागली. म्हणून तो मला इकडे ये, इकडे. बायको माघारी आली. नवरा सांगू लागला, हे बघ तुला सांगतो, मी काय आत्री ऋषी नाही आणि तू काय अनुसया माता नाहीस. कारण ती अनुसया होती, तिची देवावर सत्ता चालत होती, ती महान पतिव्रता होती. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. डोळ्यामध्ये फक्त नवऱ्याशिवाय दुसऱ्याला कोणाला पाहत नव्हती. तिच्या अंगामध्ये तेवढी ताकद होती. तुझ्या अंगात कुठली ताकद? तुम्हाला रोज भांडे घासायला होती, तुम्हाला रोज स्वयंपाक करायला होती, म्हणजे तुझ्या तेवढी ताकद कुठून येणार आहे? म्हणजे तू अनुसया नाही, मी आत्री ऋषी नाही. व्यर्थ काही उगा आगावचं शांतपणा करू नको, उग शांत राहा म्हणले महाराज. करता येत शरीराच्या सायानं, सच्चिदानंद पदवी घेता येत. नर करणी करे तो नर का नारायण हो जाय. एवढी ताकद आहे, पण त्याच्या करता काय पाहिजे? अंतःकरण शुद्ध पाहिजे, आई वडिलाची पुण्याई पाहिजे महाराज. आई वडिलाच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि रात्रंदिवस देवाचं भजन करत असतील तर 100% मुलगा सुद्धा भजन करणारच. चोखोबार या अखंड देवाचं भजन करत होते आणि त्यांच्या घरी पोरग जन्माला आलं. लक्ष देऊन ऐका, तुम्ही कधी संतांचा इतिहास वाचा. आईच्या पोटातून बाहेर पडतानाच, आईच्या पोटातून बाहेर पडल्या पडल्या त्याच्या मुखातून विठ्ठलाचं नामचिंतन निघालं. त्याला म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मग त्यांच्या मुखातून काय होतं महाराज? मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची He
मुखामध्ये अमृताची वाणी असली पाहिजे महाराज. किती कोणी भांडायला येऊ द्या, कोणी मारायला येऊ द्या, पण तुम्ही मात्र मुखामध्ये अमृताचं सिंचन असलं पाहिजे. लक्ष देऊ नाही का? काही संतांचे उदाहरण पाहत चला महाराज. एक उदाहरण सांगते. स्वामी विवेकानंद असं भाषण द्यायला सुरुवात केले, ज्ञानावर वक्तव्य करायला सुरुवात केले. ज्ञानाचं वक्तव्य ऐकल्यानंतर एका युवतीला वाटलं, काय महाराज गोड कीर्तन करतात म्हणे, काय सुंदर चिंतन सांगतात, आपण असं करावं, महाराजांच्या सोबत लग्न करावं. तिला वाटलं. प्रवचन झाल्यानंतर ती स्वामीजींच्या जवळ आली आणि सांगितलं, महाराज मला तुमच्या सोबत लग्न करायचंय. स्वामी विवेकानंदांनी विचारलं, कशा करता? तिने सांगितलं, तुमच्या सारखा ज्ञानी मुलगा मला व्हावा अशी अपेक्षा आहे. जेवढं ज्ञान तुमच्याकडे आहे ना, तेवढाच ज्ञानी मुलगा मला जर झाला ना, तर त्याच्या मुखारविंदातून मला जगाला ज्ञान देण्याकरता, मला तुमची पत्नी बनवण्याकरता स्वाभिमान वाटेल, आणि असा मुलगा माझ्या पोटी यावा म्हणून मला तुमच्या सोबत लग्न करायचंय. स्वामी विवेकानंदांनी गोड उत्तर दिलं, महाराज मुखी अमृताची वाणी, ज्याच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे, त्या वाणीनं त्याने सांगितलं, माय तू माझ्याशी लग्न करावं, कर्मधर्म संयोगाने मुलगा व्हावा, त्यानं शिक्षण घ्यावं, एवढं ज्ञान प्राप्त करावं, मगच तो ज्ञानी म्हणवेल. एवढा वेळ कोणाकडे? कर्मधर्म संयोगाने लग्न झालं तर पोरग होईलच, काय गॅरंटी आहे महाराज? लग्न झाल्यावर सगळ्यालाच पोरं होतात असंही नाहीये. लेकरूच नाही झालं तर काय करशील? मग असं कर, मुखातून अमृताचं वाणी निघणारे, सिंचन निघणारे कसे असतात संत? गोमटे असतात महाराज. स्वामी विवेकानंदानं त्या युवतीला सांगितलं, माय माझ्याशी लग्न करावं, तुला पोरग व्हावं, ते ज्ञानी व्हावं, याच्यापेक्षा असं कर, मलाच पोरग म्हण, मी तुला माय म्हणतो. मलाच पोरग म्हण, मी तुला माय म्हणतो. एवढा सगळा अट्टहास करायची काही गरजच नाही. मलाच पोरग म्हण, ज्ञानी आहे ना, याच्याच मुखातलं ज्ञान ऐकून तू तृप्त हो. मुखी अमृताची वाणी. नाथ महाराज एकदा गंगेच्या आंघोळीला गेले. महाराज गंगेच्या आंघोळीला गेल्यानंतर एका पानसट माणसानं त्यांच्या अंगावर थुकलं. त्यांना वाटलं रागाला ना हो. पहिल्यांदा थुकलं, नाथबाबा पुन्हा आंघोळीला गेले, पुन्हा थुकलं, पुन्हा आंघोळीला गेले, पुन्हा थुकलं, पुन्हा आंघोळीला. 108 वेळा थुंकणारा किती निर्लज्ज होता, लक्षात असू दे. किती निर्लज्जम सदा सुखी. महाराज एकदा कुणी बोललं तर तोंड बघावं वाटत नाही. काही लोक एवढे निर्लज्ज असतात. काय जीवन जगण्यात अर्थ आहे महाराज? 100 वर्ष कुत्रा होऊन जगण्यापेक्षा 4च दिवस वाघ होऊन जीवन जगा, वाघासारखं जीवन जगा महाराज. कारण आपण कमी नाही होत, मर्द मराठ्याचे आहोत. मराठा कसा असला पाहिजे? ज्याच्या अंगातलं रक्त सळसळ असलं पाहिजे महाराज. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचं रक्त हे एवढं निर्भीड नाही पाहिजे की कुणी काही म्हणावं ते आपण ऐकून घ्यावं, असं नको महाराज. 4च दिवस जगा, पण वाघासारखं जगा. छत्रपती शिवराया गेल्यानंतर त्यांच्या सोबत वाघ्या नावाचा कुत्रा होता. मामांना, शिवाजी महाराजांना आग लागली, चितेला आग लागल्यानंतर तो वाघ्या नावाचा कुत्रा आगीमध्ये स्वतःहून देह अर्पण करतो. काय शिकता येतं याच्यातून? तो म्हणला वाघासोबतच राहायची सवय होती, बाकीच्या मांजरांसोबत राहून काही फायदा होणार नाही महाराज. काय राहायचं? मांजरासारखं जीवन जगायचं नाही. जगा तर वाघ बनून जगा. जगायचं नसेल तर शेपटी खाली टाकून मांजरी होऊन जगायची गरज नाही. घराघरात घुसून ते मांजरी सारखं उष्ट दूध प्यायचं सोडून द्या महाराज. चांगलं जीवन जगा.
तुम्हाला सहाय्य करणारा माझा परमात्मा आहे, लक्षात असू द्या. काही लोक निर्लज्ज असतात. 108 वेळा थुंकलं नाथबाबांच्या तोंडावर, राग नाही आला. 108 वेळा थुंकणारा शेवटी निर्लज्ज झाला. तो म्हणला, महाराज माझं चुकलं, मला माफ कर, माफ करा. नाथबाबांनी सांगितलं, तुझं चुकलं नाही, तुझ्यामुळं मला 108 वेळा गंगेचं स्नान घडलं, हे माझं भाग्य. याला म्हणतात मुखामधली पवित्रता, मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी. मुखामध्ये अमृत. महाराज कोणी मारायला आलं तरी आपल्याला सहज बोललेलं सहन होईना, सहज बोललेलं सुद्धा सहन होत नाही. मुखामध्ये अमृत पाहिजे तर एवढं सहन करावं लागतं, लक्षात असू द्या. हे सहन केले म्हणूनच त्यांच्या मुखामध्ये अमृताचं सिंचन होतं. नाथ बाबा सकाळी सकाळी देवपूजेला बसले. नाथ म्हणजे एकनाथ महाराज. एकनाथ महाराज सकाळी सकाळी पूजेला बसले. पूजेला फुलं वगैरे काहीतरी गोळा करत होते, पूजेचं साहित्य. नाथबाबांची पत्नी सकाळी सकाळी अंगण झाडत होती. अंगण झाडता झाडता एक माणूस आला. काय झालं त्या बाईला? पाणी घ्या. बायको अंगण लोटत होती, अंगण झाडायला लागली. आणि अंगण झाडत असताना एक माणूस एवढा दुर्जन होता महाराज, तो आला. बाई खाली वाकून अंगण झाडायला लागली आणि तिच्या कमरेवर बसला. खरं सांगा महाराज, सगळ्यांच्या हात जोडते मी, परका माणूस जर आपली पत्नी अंगण झाडायला लागली आणि तिच्या पाठीवर जर येऊन बसला तर तुम्ही आम्ही काय कराल? काय कराल महाराज? काय कराल? आपली बाई अंगण लोटते, परका पुरुष जर येऊन आपल्या बाईच्या डायरेक्ट पाठीवर बसला, काय कराल? जीवानं मारून टाका, ठेवणारच नाही है ना, ठेवलंच नाही पाहिजे, मारूनच टाकलं पाहिजे. मान्य महाराज. नाथ बाबा हे डोळ्याने पाहत होते, आपली बायको अंगण झाडते, परका माणूस येऊन आपल्या बाईच्या पाठीवर बसला. नाथ बाबाच्या मुखातले शब्द घ्या. नाथ बाबा बोलतात, ए आवले, तुझ्या पाठीवर बसलेलं ते आपलं पोरग, त्याला खाली पडू देऊ नको, त्याला चांगलं सांभाळ. ही बोलायची ताकद म्हणजे मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. देहामध्ये फक्त परमार्थ करायची इच्छा असते महाराज, देहानं दुसरं काही करायचं नाही. उपकारासाठी येते, उपकारासाठी आले गिरिजा वैकुंठी परमात्मा. संत महात्मे या ठिकाणी आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संतांनी जो मार्ग सांगला त्या मार्गाने परिक्रमण करायचं आणि जगामध्ये जनजागृती करायची, सगळ्यांना ज्ञानाचा प्रकाश द्यायचा. याच्याकरता संत महात्मे असतात. देह देवाचे कारणी. लक्षात असू द्या, एक उदाहरण सांगते समर्थांच्या जीवनातलं. समर्थ रस्त्यानं जाऊ लागले, नदी लागली, नदीमध्ये एक इंचू पडला. समर्थांनी पाहिलं, पाण्यात उडी मारली, इंचवाला ओंजळीत घेतलं, इंचवानं लांगी मारली महाराज. चावल्याबरोबर समर्थांना त्रास झाला, सोडून दिलं. पुन्हा ओंजळीत उचललं, पुन्हा चावलं, पुन्हा सोडून दिलं. पाहता पाहता कडेवर येईपर्यंत समर्थांना इंचू 10 वेळा चावला. समर्थांनी प्रत्येक वेळा ओंजळ पकडली, सोडून दिली, पकडली, सोडून दिली. बाहेर आणून कडाला टाकून दिलं. टाकून दिल्यानंतर समर्थांच्या सोबत एक शिष्य होता, त्यानं विचारलं, महाराज काय गरज आहे, एक बार चावल्यावर सोडून द्यावं की मरून जाऊ दे म्हणून, तुम्ही कशाला त्याला तेवढं वाचवायला गेलात? म्हणे 100 वेळा ते 10 वेळा तुम्हाला चावलं आणि 10 वेळा तुम्ही त्याला पाण्यात टाकताय, वर उचलताय, त्याला वाचवलं, त्याला कडेवर आणून टाकलं, काय फायदा झाला? समर्थांनी खूप गोड उत्तर दिलं महाराज. समर्थांनी सांगितलं, तो इंचू असून त्याचा धर्म सोडत नाही, मी तर सज्जन आहे, मी तर साधू आहे, माझा धर्म आहे. बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. देवाच्या कारणात लावायचं महाराज. प्रत्येक गावागावामध्ये जायचं, धर्माचं कार्य करायचं. आमच्या डॉक्टर काकांचा थोडासा तुम्ही सुद्धा घेऊ शकता असा एक गुण आहे त्यांच्याकडे. त्यांनी मला वाटतं 20 वर्ष 25 वर्ष समाजाची सेवा केली आतापर्यंत. नारळाच्या वर काही घेतलं नाही महाराज. नारळाच्या पलीकडं दुसरा एकही रुपया त्यांनी कीर्तनाचा कधीच घेतला नाही. हे देहदेवाचे
कारणी इथंच झालं प्रमाण महाराज मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी आणि ह्या संतांचं चरित्र तुकोबाराया सांगतात सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सुद्धा निर्मळ आहेत सज्जन बाहेर सुद्धा निर्मळ आहेत महाराज किती दुर्जन माणूस त्यांच्या जवळ गेला ना कारण त्यांच्या डोळ्यामध्येच दुर्गुण नाहीये तो दुसरा दुर्गुणी कसा दिसेल लक्षात असू द्या एवढा निर्मळपण आहे त्यांच्या जीवनामध्ये आपणा सारिके करती तात नाही काळ वेळ नाही काळ वेळ नाही काळ महाराज एक तास वेळ पुरतच नाही विठ्ठल कीर्तनालाच वेळ आहे महाराज कीर्तनकारानं 11च्या पुढे कीर्तन गेलं की विचारतात कोण घेतले रे तारीख बोलवा त्याला पुढच्या वर्षी या बाईची तारीख घ्यायचं काही पद्धत आहे का 11च्या पुढे जायचं राहते का हा आणि इथं 80 वर्ष झाले तरी संसारात चालूच आहे महाराज अजून इकडून निघावं असं वाटत नाही ही कोणाच्या बापाचं सायासे करीशी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोण्या गुणे 80 वर्षाचे झाले तरी अजून माय म्हणून कधी रडनात कधी पंढरपूरला जाईनात कधी संसारातून बाहेर निघायला तयार नाही महाराज पण इथं कीर्तनात आल्यावर 11च्या पुढे काटा जाऊ द्यायचा जमच ना 9 ते 11 9 ते 11 झालं पाहिजे 11 वाजून 1 मिनिट जरी झाला तरी परेशान सगळे विठ्ठल सर्वांग निर्मळ एकच उदाहरण सांगते महाराज डोळ्यामध्ये निर्मळता असले तर सगळं जग निर्मळ दिसतं तुमचे डोळेच पवित्र नाहीये ना तुमचे डोळे चोरटे तुम्हाला दुसरा चोरच दिसतो डोळ्यात देवाला बसवलं संत महात्म्याने डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख डोळ्यामध्ये देवाला बसवल्यामुळं राई रखमाबाई डोळ्यामध्ये देवाला बसवलं आणि देवाला ओवाळण्याकरता रावळात गेल्या आणि लाजल्या महाराज लाजले गे मायाता कोणा आता कोणा का जिकडे माये तिकडे चतुर भुज गोपाळ जिकडं पाहावं तिकडं सगळीकडे गोपाळ दिसायला लागले देवरूप सगळे दिसायला लागले आणि रखमाई मनामध्ये लाजली महाराज आणि नामदेवाला विचारते नामा सगळे देव दिसायला लागले याच्यातला आपल्या घरचा कोणता सगळे विठ्ठलच दिसायला लागले याच्यातला आपल्या घरचा कोणता नामदेवानं खून दाखवली वैजयंती माळ गळा श्री वच्छलांजल विष्णुदास नामायने दावियली डोळ्यात देवाला बसवलं काय डोळ्यात देव दिसतो महाराज आणि डोळ्यातच आमच्या जर खराबी असेल तर पुढचे सगळे आपल्याला चोर दिसायला लागतात म्हणून तुमची जशी दृष्टी असेल ना तसं तुम्हाला जग दिसतं एक उदाहरण सांगते महाभारतातलं प्रभू राम कृष्ण परमात्मा सभा भरलेली आहे त्याच्यामध्ये दुर्योधनाला पाठवलं जा म्हणे दुर्योधना एवढ्या माणसामधून एक सज्जन माणूस घेऊन ये एक सज्जन माणूस घेऊन ये दुर्योधन सभेमध्ये गेला महाराज
त्याला सगळ्या सभेमध्ये सगळ्याचे तोंड पारखून पाहिले, पण त्याला एकही सज्जन घटला नाही. तो वापस आला आणि देवाला सांगू लागला, देवा काय पंचायत करता काय म्हणे, याच्यात एकही चांगला माणूस नाही, दुर्जन, सगळे दुर्जन आहे. दुर्योधन बसला. भगवंतानं धर्मराजाला उठवलं आणि धर्मराजाला उठवून सांगितलं, जा याच्यातून एकटा खराब माणूस घेऊन ये. दुर्योधनाला पाठवलं एक सज्जन माणूस घेऊन ये आणि धर्मराजाला पाठवलं एक वाईट माणूस घेऊन ये. तो या सभेमध्ये आला, सगळ्याकडे पाहिला आणि परत गेला आणि देवाचे हात जोडू लागला, देवा माझी काय चेष्टा करता का, याच्यामध्ये एकही दुर्गुणी माणूस नाही महाराज, सगळे सज्जन आहेत, एक एकापेक्षा चांगला आहे, हिऱ्यासारखी माणसं आहेत देवा, याच्यातून दुर्गुणी माणूस शोधणं मला शक्य नाहीये, दृष्टीचा दोष आहे. दुर्योधनाला एकही चांगला दिसला नाही आणि धर्मराजाला एकही वाईट दिसला नाही. मग संतांचं चरित्र कसं आहे तर सर्वांग, जसाही माणूस त्यांच्या जवळ गेला ना त्याला सगळ्यांना बोलून घेण्याची ताकद. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरी. सगळे जण या, सगळ्यांना बोलवून घ्यायचं. खटनट यारे शुद्ध होऊन जारे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, सगळ्यांना बोलावून घ्यायचं आणि शुद्ध करून सोडून द्यायचं. ही ताकद संतांमध्ये आहे. त्यांचं चित्त कसं आहे, गंगाजळ, सर्वांग निर्मळ. बाहेरून काही लोक निर्मळ आहेत महाराज, बोलताना काही लोक म्हणतात बघा, काय सांगावं महाराज तुम्ही त्याच्या दिसण्यावर जाऊ नका, ते दिसायला लई चांगलं आहे हो, दिसायला एकदम रामासारखा दिसतो पण वागायला रावणच आहे, वागायला रावणच आहे. आणि काही काही माणसं रावणासारखे दिसतात महाराज, त्याला सुद्धा लोक म्हणतात महाराज त्याच्या दिसण्यावर जाऊ नका, ते दिसायला लई वंगळ आहे पण वागायला लई सोजवळ आहे, लई चांगले, लई निर्मळ आहे. म्हणून काही लोक दिसायला चांगली असतात पण आसायला चांगली नसतात, काही लोक आसायला चांगली असतात पण दिसायला चांगली नसतात. पण संतांचं तसं नाही महाराज, संत दिसायलाही चांगले आणि आसायला सुद्धा चांगले. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा, गंगा जळाचं पाणी जसं असतं ना, कोणी यावं कितीही पापी यावं आणि गंगेमध्ये डुबकी मारावं आणि निर्मळ होऊन बाहेर जावं महाराज. सगळ्यांना धुवून निर्मळ करण्याची ताकद गंगेमध्ये. एवढंच काय तुकोबाराया सांगतात, गंगेमध्ये आंघोळ जरी नाही करणं झालं ना, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळही दोष जाती भंगा. फक्त वाणीनं गंगा गंगा म्हणा, सगळे दोष तुमचे भंग होऊन जातील. एवढी ताकद गंगेच्या पाण्यामध्ये. तसं चित्त सज्जनाचं आहे महाराज, सज्जनाचं चित्त गंगा जळासारखं पवित्र आहे, निर्मळ आहे. म्हणून तुम्ही सुद्धा आपलं चित्त निर्मळ ठेवत चला. लोकाचा कुडा कचरा चित्तामध्ये भरून घेऊ नका, तो असा ती अशी तो तसा, लोकांचं गुणगान गात बसून ते जमा करून घ्यायचं नाही, ती गटोडं बांधून घ्यायचं नाही महाराज. बाहर की तो माती फाके, मन के भीतर क्यों ना झाके, उछले तन पे मान किया और मन की मैल न धोई. मनाचं मळ तसंच आहे महाराज, वरी अंगाला किती साबण लावून धुतले तरी मन निर्मळ नाही. नाही मन निर्मळ काय करील साबण, असं जीवन जगू नका. संतांकडे पाहून जगा. संतांचं जीवन कसं आहे, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, गंगाजळासारखं पवित्र त्यांचं चित्त आहे. आणि तुकोबाराया सांगतात, अशा संतांचं फक्त दर्शन जरी झालं ना महाराज, एकदा त्यांना डोळे भरून पाहिलं, ज्यांचं चित्त निर्मळ आहे, ज्यांचं सर्वांग निर्मळ आहे, ज्यांचं बीज शुद्ध आहे, ज्याची फळं गोमटी आहेत, ज्याच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे, ज्याचं देह देवाच्या कारणी आहे, असा संत पुढे आला, त्याला पाहिल्याबरोबर तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती,
तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका
दर्शने विश्रांती. जीवनात किती ताप असू द्या महाराज, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासाची. त्रिविध तापाची झाली बोलवण, देखिल्या चरण वैष्णवाचे. त्रिविध ताप की कसलाही पाप असू द्या महाराज, ताप असू द्या जीवनामध्ये शिल्लक राहत नाही, पण खऱ्या संतांची भेट झाली पाहिजे. अर्धा क्षण घडता संतांचे संगती, तेने होय शांती. महत पापा कसलंही पाप असू द्या ते जीवनातून निघून जात. संतांची भेट झाली ना की मग आपल्या जीवनामध्ये शांती प्राप्त होते. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा, तृष्णेची हाव जाते महाराज. विश्रांती जीवनामध्ये प्राप्त होते. विश्रांती विश्रांती पावलो सांभाळा
उत्तरे. आता विश्रांतीनं आम्ही थांबलेलो आहोत. तुम्ही पुढचंच आमचं जे आहे ना ते सगळं तुम्ही सांभाळून घ्या. खरं खरं सांभाळण्याची ताकद संतांमध्ये आहे. भागलिया मज वाहातील कडिये त्यांची याने जोडे सर्व सुख. सगळे काही निवारून घेण्याची ताकद संतांमध्ये आहे. फक्त संतांचं दर्शन जरी झालं ना तर सगळं पाप ताप आपल्या जीवनामधलं सगळं निघून जातं आणि आम्ही पवित्र होतो. एवढी संत निर्मळ आहे, एवढे शुद्ध अंतकरणाचे संत आहेत. त्यांच्या दर्शनानं आमच्या जीवनामध्ये केलेलं पाप निघून जातं. एवढी ताकद संतांच्या दर्शनामध्ये महाराज. म्हणून संतांचं दर्शन घेत चला. कमीत कमी आमचं डोकं तरी शांत झालं तरी बस झालं. पाप नाही तर नाही, डोकं तरी शांत झालं तरी. कारण कोणतंही पोरगं भेटलेलं म्हणलं टेन्शन झालं. सगळ्याला टेन्शनच झालं महाराज. कशाचं झालं हे माहित नाही. प्रत्येकाला टेन्शन आहे. लक्षात असू द्या, सगळ्यांना टेन्शन आहे. तुमचं टेन्शन जावं असं वाटत असेल तर पवित्र अशा ज्ञानेश्वरीच्या या पवित्र ग्रंथावर तुम्ही तुमचं डोकं आपटल्याशिवाय राहू नका. एकदा ज्ञानेश्वरीच्या वर जर डोकं ठेवलं की डोकं शांत झाल्याशिवाय राहत नाही. एकदा तुमचं डोकं किती टेन्शन न तापू द्या महाराज, किती तुम्हाला टेन्शन येऊ द्या, एकदा तुमचं डोकं जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथ्यावर टेकवा. एकदा तुमचं डोकं जर गाथ्यावर टेकलं ना की मग तुमचं डोकं शांत झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद माझ्या माऊली ज्ञानोबारायामध्ये, ही ताकद माझ्या तुकोबारायामध्ये, ही ताकद माझ्या सकल संतांच्या नामचिंतनामध्ये. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम सुद्धा कापत महाराज. एवढी ताकद संतांच्या नामचिंतनामध्ये. म्हणून तुम्ही नामचिंतन करा. तुमच्या जीवनामधलं सगळं पाप निघून जातं. तुमच्या जीवनामध्ये विश्रांती प्राप्त होते. असा आशय सांगणारा अभंग सेवेकरता निवडला. जमेल अशा पद्धतीनं अभंगावर चिंतन मांडलं महाराज. या अभंगाची सोडवणूक असंच असू शकते हे मी ठामपणे सांगू शकत नाही. कीर्तनकार बदलला की चिंतन बदललं, डोकं बदललं की विचार बदलले. जेवढे डोके तेवढ्या माणसाच्या विचार आहेत. म्हणून प्रत्येकाची विचारशीलता वेगळी आहे. माझ्या मतीनुसार जमेल अशा पद्धतीने अभंगाचा भाव सोडवला. बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर प्रत्येकाने मोठं अंतकरण करावं आणि मला माफी द्यावी. पण बोलत असताना एखादे शब्द आवडले तर अवश्य तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उतरवल्याशिवाय राहू नका. कीर्तनाला येत चला. कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तनकाराच्या अगोदर या, कीर्तनकाराच्या नंतर जा. आरतीला उठू नका. नवीन सप्ताह खूप आवडीनं तुम्ही लोक करत आहात. गाव लहान आहे पण इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी. सुंदर असं रोपटं लावलेलं महाराज. गाव किती चांगलं आहे हे मंदिरावरून कळतं. बाई किती सुगरण आहे तिच्या अंगणावरून कळतं. तसं गाव चांगलंय, मंदिर एकदम सुंदर आहे. तुम्ही सगळे लोक भाविक आहात. आज शुद्ध अंतकरणाने भगवंताची भक्ती करता. जाता जाता एवढंच सांगेन, जीवनामध्ये भक्ती ठेवा आणि कर्म चांगले करा. डोळ्यासमोर इतिहासातला जाणत्या राजाला ठेवा. शिवकाळामध्ये सगळी जनता सुखानं नांदत होती महाराज. शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. असं जीवन जगलं महाराज माझ्या राजानं. शिवकाळात सारी जनता सुखानं नांदत होती. का तर त्या काळामध्ये लोक एवढे इमानदार होते. पराविया नारी रखुमाई समान हे जीवन त्या लोकांचं होतं. माझ्या राज्याच्या काळामध्ये कोण्याही स्त्रीवर कधी अन्याय अत्याचार झाला नाही. का तर सगळे लोक चांगले होते. म्हणून तुम्हाला सुखी जीवन जगायचं असेल तर एकच नियम पाळा. आपली पत्नी सोडली का दुसरी पराविया नारी रखुमाई समान जीवन जगा महाराज. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. मी गादीवरून सांगते, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही. कधीच तुमचं काही वाईट होणार नाही. फक्त तुम्ही कुणाचं वाईट चिंतन करू नका. सगळ्यांनी अंतकरण शुद्ध अंतकरणानं भगवंताच्या द्वारामध्ये येत चला. होईल तेवढी भक्ती करून घ्या. भक्ती करत असताना भक्तीचं एकच वरमय महाराज. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना.
काटे बनकर मत रहिना. चांगलं नाही करता आलं करू नका, पण कमीत कमी वाईट तरी करू नका. बस जीवनामध्ये जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुनश्च एकदा संपूर्ण गावकरी मंडळींनी मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार. सगळ्यांनी शेवटचं भजन आहे, हात वर करा. चला, ज्यांना ज्यांना पांडुरंग परमात्म्याने हात दिली त्यांनी त्यांनी हात वर करा. मधले माणसं काही नाही केले, महिला मंडळी करा. ज्ञानेश्वर Ah
संकर सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ वारी चुकून द्या चंद्रभागे स्नान तुका माझे हेची दार वारी चुकून जुगती आहे देशील तरी पाही पांडुरसा निर्वेच पद दे अनेक तुझं काही ना तुका म्हणे आता उतार तू होई मज देव पायी संता संसार निर्वेच पद दे अनेक तुझं काही ना मागू देवा देव तुकाराम राजमाता जिजाऊ मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था गेल्या वर्षापासून चालू केलेली आहे। त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मृदंग, पेटी, गायन आणि कीर्तन जे आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकवलं जातं त्या सगळ्या गोष्टी आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकवल्या जातात। त्याचबरोबर 3 वेळा जेवण, राहण्याची सोय सर्व काही व्यवस्थितरित्या आहे। ज्यांना कोणाला आपल्या लेकरांना शाळेकरता शाळेची पण सोय आहे, शाळा शिक्षणासाठी ठेवायचं। त्याचबरोबर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपण ठेवत असाल तर आळंदी हे आपल्याला जाण्याकरता दूर आहे महाराज, कुंडलवाडी एकदम जवळ आहे। तुम्ही यावं, अवश्य भेट द्यावं। ज्यांना कोणाला आपले लेकरं ठेवायचे असतील त्याने ठेवावे आणि एकाच वर्षामध्ये रिझल्ट पाहावं। आळंदीत जे रिझल्ट मिळेल तेच रिझल्ट आपल्या कुंडलवाडीमध्ये त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मी शब्द देते तुम्हाला। 1 नंबरची लेकरं आपल्याकडे तयार होतील। ज्यांना कोणाला आपल्या लेकरांना, नातवांना, सोयऱ्याधाऱ्यातील कोणी लेकरं असतील त्यांना कोणाला जर शिक्षण संस्थेमध्ये ठेवायचं असेल तर वारकरी शिक्षण संस्था आपल्याकडे आहे। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था 3री पासून ते 8वी पर्यंतचे मुलं आणि मुली आम्ही ठेवून घेता। 9वी 10वीचे लेकरही ठेवून घेत नाही, 2री पहिलीचेही ठेवून घेत नाही। आमच्याकडे एकच आठ आहे महाराज, लेकराला ताट धुता यावं आणि त्याचा ड्रेस धुता यावा, बस अशा प्रकारे सोय आहे। ज्यांना कोणाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल, लेकरं टाकायचे असतील तर त्यांनी निश्चितच स्वरूपाने आमच्याकडे भेट द्यावी। धन्यवाद। ज्ञानेश्वर तुकाराम